أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس ضرب مثل فاستمعوا له إن الذين تدعون من دون الله لن يخلقوا ذبابا ولم اجتمعوا له وإن يسلبهم الذباب شيئا لا يستنقذوه منه ضعف الطالب والمطلوب ما قدروا الله حق قدره إن الله لقوي عزيز الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد काल जी कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्या भितर जी कोणती माणसे अल्लाह सोडून दुसऱ्याची इबादत करतात त्यांचे बारा सांगून गेले होते की कोणतीही त्यांच्याकडे दलील नाही ना अकली ना नकली ही शिकस कुराणाची आयत तिलावत केल्यान किसी त्यांचे दिला भितर नफरत पैदा जाता तोडीन कोणती चीज असो त्याने इजहार करता ही सगळी नफसियत त्यांची दिलाची कैफियत अल्लाह ताला बयान केलं होतं इत्ता जे कोणती आयत तिलावत करून गेली त्याच्या भितर एक मिसाल बयान करून गैरुल्लाहची कमजोरी आणि जे कोण त्यांची इबादत करतात त्यांची बेवकूफ़ी आणि तिथं सबब को अल्लाह ताला बयान केला आहे फरमाता अल्लाह ताला या अय्युहन्नास ऐ माणसानो दुरिब मसलुन एक मिसाल तुमच्या सामने बयान करून गेली ते फस्तमिऊ ला त्याका गौर करून ऐका तुम्ही इन्नल्लदीना तदऊन मिन दुनिल्लाह अल्लाह सोडून जे कोणा तुम्ही आवाज देते वाटे लन यख्लुकू ज़ुबाबन वलव इज्तमऊ ला तिन एक मूस को पैदा करू सके ना अगर जे तिन समूह के समूह जमा जाए वही यसलुबहुम ज़ुबाबु शैअन ला यस्तनक़िदूहु मिन अगर मूस त्यांची कोणती चीज लुसून हरे तरी तेजन ते का सुटोको तेन सके ना ضعف الطالب والمطلوب पला मागतलो आणि जे कोणाकडे मागून होते असे दोघी कितले कमजोर वाटे मा कदरुल्लाह हक़ क़दरी हकीकत है कि तेन अल्लाह की सही कदर करल नाही जे किसी तेजे कदर करू सो हक असे इन्नल्लाह लक़विय्युन अज़ीज़ अल्लाह ताला भले कवी आणि भले अज़ीज़ होते हिंगा एक मिसाल देऊन अल्लाह ताला सांगलो जे कोण अल्लाह सोडून दुसऱ्याची इबादत करतात ते खुद कितली कमजोर आणि बेवकूफ वाटेत आणि जे कोणती चिजेची ते पूजा करते वाटेत इबादत करते वाटेत त्याची हैसियत का हो असं अल्लाह एकदम समजून करून सांगलो ऐ माणसानो जुरिबा मसल बरं एक मिसाल एक सेम कोणती चीज सांगता पडते एक मिसाल तुमच्या सामने बयान करून गेलेली आहे फस्तमिऊ ला बोला इस्तमा बोला गौर करून ऐकूचे यानी ऐकूचे आणि त्याच्यावर गौर करूचे खाली ऐकून हिंगाच्यानं ऐकले हिंगाच्यानं सोडले काही फायदा नाही असं बोलले फस्तमिऊ ला तुम्ही गौर करून ऐका त्याच्यावर ऐकून त्याच्यावर जराशी गौर करा एक चीज सांगले की अल्लाह सोडून जे कोणाची तुम्ही इबादत करते वाटत म्हणले की ती चीज एक मूशे को पैदा करू सकता मूश मिसाल दिलो अल्लाह ताला मूश एकदम धक्कली मखलूक एकदम हकीर मखलूक काय ते तो बसत नाही अल्लाह बोलो कि इन्नल्लदीना तदऊन मिन दुनिल्लाह अल्लाह सोडून मिन दुनिल्लाह बोला गैरुल्लाह अल्लाह सोडून जे कोणा तुम्ही आवाज देतात जे कोणाकडे तुम्ही मागतात जे कोणाची तुम्ही पूजा करतात लन यख्लुकू ज़ुबाबन लन यख्लुकू बोलना तेन पैदा करू का सके जुबाबन मला एक मुश्किल को वलव इज्तमऊ ला चॅलेंज करू समूह अगर तेन जमा झाले आणि जे केटले भूताची तिंगा इबादत करून होते
जे कुठली मूर्ती आजी तिका पूजा करून होती होती. अल्लाह बोलता है सम्मू अगर जमा झाले सम्मू मिलून को एक मुशे पैदा करू शकत नाही. तर का त्यांची हकीकत जे कोण तिची एक मुशे पैदा करू शकत ना तेजी कशी इबादत करूची. तर तुमका अक्कल असे का पुस्तक ना त्याला जे कोण तो अल्लाह सगळी दुनिया पैदा केलो इतले कुदरत पाटण अल्लाह सांगलो आपली. आसमान पैदा केलो, जमीन पैदा केलो, एक एक चीजो तिच्या हुकमात चालते असे, एक एक चीजे पर त्याची मालूमात असे, एक एक चीजो तेका तो त्याच्याकडे नोट असेल. ते अल्लाह सोडून तुम्ही इसली चीजे जे कोण ती चीज एक मुशे को पैदा करू शकना त्याची ती कशी तुम्ही इबादत करतात. अल्लाह सोडून त्याच्याकडे अजून कशी मागतात तुम्ही ते तरी सोडा बोलता अल्लाह. व यस्लुबहुम ज़ुबाबु शैअन यस्लुबहुम बलन लुसजे जुबाब बलन मुश शैअन बलन कोणती चीज ला यस्तनक़िदुहु मिन यस्तनक़िदु बलन तिजे सुटवचे कोणी लुसले ते आम्ही सुटवून हाडतात प्लेटची. ला यस्तनक़िदुहु मिन अल्लाह बोलता तेजेन तेन सुटवूंकच सगळ्यांना म्हणून आणि ते पैदा करूचे सोडा एटली कमजोर की ते भूता सामे तेन हाडून नजराना धरतात. मला मूर्तिया साम्य कोणी नाल धरवतात, कोणी लड्डू धरवतात, कोणी काही मिठाई धरवतात, कोणी काही दूध धरवतात. अल्लाह बोलता की अगर मूस येऊन ती मिठाई खाली तरी मुछे करताना ती लुसू सकेना, सुटवू सकेना, ते का दूर करू सकेना. त्यांची सामे धरवली मिठाई कोणती मूस खाली कोणती चीज घेऊन गेले, कोणी उंदीर राहिलो काही घेऊन गेलो, माझा राहिलो काही घेऊन गेलो, या बी चोर राहिलो काही चोरून व्हायलो तरी तुमची ही मूर्ती त्याला सुटवू सकेना, त्याच्या लुसू सकेना. त्यानं का फायदा. व यस्लुबहुम ज़ुबाबु शैअन ला यस्तनक़िदुहु मिन अगर ती मूस येऊन काही लुसली तरी इनको त्याच्याकडे त्यांनी सुटवू सकेना. तरी अल्लाह बोलता ज़अफ़ तालिब वल मत्लूब. तालिब बनत जे कोण मागते वाटे, मतलूब बनत जे कोणाकडे मागते वाटे. तालिब बनत जे कोण मागते वाटे पूजा करते वाटे तो मानो, मतलूब बनत जे कोणाची पूजा करते वाटे. अल्लाह बोलते हे दोघी कमजोर जे कोणाची इबादत करते वाटे त्यांची हकीकत पडले न एक मुश पैदा करू शकता न एक मुश काय दुसला तर सुटवू शकता काही नाही त्यांच्याकडे. इसली मनशाची जे कोणी इबादत करतो तो કેટલી कमजोर राहतो, तो કેટલી भावार राहतो. अल्लाह तेच बोलता ज़अफ़ तालिब वल मतलूब. मागता लोक भावार कमजोर जे कोणा मागून होते असे तो को कमजोर त्याच्याकडे को काही ताकद नाही, तो एक मुशाची चीज को सुटवतो काय ना. त्याच्या मग अल्लाह त्याला वजा सांगतात हे अल्लाह सोडून ही चीजाकडे वचून मागूची या इबादत करूची वजा का. असल हकीकत सांगलो अल्लाह मा क़दरुल्लाह हक़्क़ क़द्र. अल्लाहची जी किसी कदर करू का वचन त्यानं कदर कळेल नाही. त्यासोबत अल्लाह तरी ही चीजा शरीक करू लागला, ही चीजा अल्लाहचे पार्टनर करू लागला, ही चीजा भीतर को तोच ख्याल करू लागला जे पण तो ख्याल आमका अल्लाहचे भारत करू का. अल्लाहची ताकद का, अल्लाहची कुदरत का एका त्यानं ओळखल नाही कस. अगर अल्लाह कोण बनून त्यानं ओळखते त्याने त्याची हकीकी कदर करते. अल्लाहची कदर बनन का अल्लाह सोडून बीजी कोणाची इबादत करू नये, अल्लाह सोडून बीजी कोणाकडे वसून मागू नये. अल्लाहची जे कोणती ताकद अल्लाहची जे कोणती कुदरत असेल अल्लाह अलावा कोण्या भीतर असे म्हणून आम्ही ओळखू नये. ही अल्लाहची हकीकी कदर. तेच बोलता है ना अल्लाहची हकीकतन कदर केले जे किसी कदर करून वचू का, जे किसी ती इबादत करू का, जे किसी त्याचे एकलाच सोबत जाता म्हणून ओळखू का, इसी त्यानं ओळखल नाही कस. अल्लाह का म्हणून त्यानं ओळखल नाही. अगर ओळखते तरी अल्लाह सोडून दुसराकडे बसून त्यानं मागते नाही. तास अल्लाह त्याला बोलता इन्नल्लाह लक़विय्युन अज़ीज़. ह्यांची हैसियत पडले की मूस रुसलान को त्याका सुटवू सकेना. लेकिन अल्लाह कोण अल्लाह कवी. कवी बोललान कोणती चीज करूच्यान तो आजीज जाऊ सकेना. अल्लाह जे काही करू चाहता तेजी अल्लाह आजीज जाऊ सकेना, कमजोर पडू सकेना. जे काही चाहता ते करूच्या ऊपर अल्लाह कादिर वाटे. आजीज माने गालिब येऊचे. कोणी अल्लाह ऊपर गालिब येऊ सकेना. आपलं प्रेशर घालून दबाव घालून अल्लाह तिने कोणतो फैसला करू सकेना या अल्लाह सो कोणतो फैसला बदलावू सकेना. तो जे करता चाहता तो कस गालिब येता.
जे काही चाहता तो करूची कुदरत ठरवता आणि जे घेता चाहता तो गालिब येता. न कोणती चीज त्याची ताकद रोखू शकता, न कोणती चीज त्याच्यावर गालिब येऊ शकता. तासो अल्लाह એટલી ताकतवर वाटे आणि हे पल्ले तुम्ही न काही करू शकता, भले न पैदा करू शके नाही, पण त्याने एको चीज पैदा करू शके ना, त्याचे मुकाबला कवी आणले. अल्लाह हर चीज करू शकता. त्याने लुसलान सुटवू शके ना, त्याचे मुकाबला अजीज आणला. अल्लाह पर कोणी गालिब येऊ शके ना, अल्लाह समोर गालिब येता. हे अल्लाह ताला एक मिसाल देऊन समजवलो की जे कोण अल्लाह सोडून जे कोणाची त्यांनी इबादत करतात, पत्राची, झाडाची, मूर्तीची, त्याच्याकडे वचून नजराने देतात, कितली कमजोर ते काही पैदा करू शके ना. पैदा करूची सोडा कोणती चीज कोणी सुटलान लुसलान सुटवू शके ना, ते काय इतली कमजोर तरी हेची खेका आम्ही इबादत करूचे. दूसरी चीज सांगले की अल्लाह कोण बरोबर ओळखते, अल्लाहची कुदरत का बरोबर ओळखते, अल्लाहची सिफतो का बरोबर ओळखते, तरी त्याने अल्लाहची सही कदर करते. अल्लाह वलखल नाही कर तसं अल्लाहची त्याने कदर केलं नाही. अल्लाह सोडून करून तारी वसूची वजा एकच अल्लाह कोण बोलून करून त्याने कदर केलं नाही. तसं भेटली हकीर कामाभितर पडला ते. अल्लाह ताला सही वल खजार नसीब करून आपले हरी कदम का मुतवज्जे जाऊन इबादत करूची तौफीक दो. आमीन. वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह.